चलो तर आजच्या डेटला आपली NMCC म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका या परीक्षेच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या तर त्याची महत्त्वाची रिस्पॉन्स शीट आजच्या डेटला आलेली आहे। आता या भरतीमधनं किंवा जो पेपर सेट झाला होता TCSने कंडक्ट केला होता ज्याच्यामध्ये 60-40चा पॅटर्न आपण बघितला। आता या भरतीचा जो पेपर आहे याचा ॲनालिसिस आपल्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजे KDMC याच्यामध्ये होईल। याच्यामध्ये टोटल 14 जागा आहेत। त्याच्यानंतर दुसरी आणि सर्वात मोठी भरती ती म्हणजे आपली DMARची भरती। त्याच्यामध्ये सुद्धा 60-40चा पॅटर्न आहे, हाच सिलेबस आहे, अशाच पद्धतीचा पॅटर्न असणार आहे आणि TCSच जी आहे ती ही एक्झाम कंडक्ट करणार आहे। आता प्रामुख्याने विचार करायचं झालं तर ह्या दोन एक्झाम सध्या आपल्या हातामध्ये आहेत, कल्याण डोंबिवलीची आणि तुमची DMARची। दोन्हीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीच्या वॅकन्सी आहेत, चांगल्या पद्धतीच्या पोस्ट आहेत। सर्वांनी ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट केले असतील। आता माझ्या हातामध्ये आज झालेली रिस्पॉन्स शीट आहे, तिचं डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे एक सब्जेक्ट घेऊन। आता पहिल्यांदा जो सब्जेक्ट मी चूज केला आहे तो आहे ज्युरिस्प्रुडन्स आणि जवळपास 40 प्रश्नापैकी फार्मसीच्या नुसत्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये जवळपास 12 ते 13 एवढे क्वेश्चन्स तुम्हाला आज आलेल्या रिस्पॉन्स शीटमध्ये बघायला भेटतील। जी तुमची एक्झाम झाली नवी मुंबई महानगरपालिकेची त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये चारही एक्झामचा जो सिलेबस होता तुमचा कल्याण डोंबिवलीचा सिलेबस, नवी मुंबई महानगरपालिकेचा सिलेबस, DMAR भरतीचा सिलेबस आणि आरोग्य विभागाचा सिलेबस, जो की तुम्हाला मी अशा पद्धतीने हे जे 3 मॉड्यूल होते, मॉड्यूल नंबर 1, 2, 3 याच्यामध्ये कवर केला होता। तर तो सिलेबस चारही एक्झामचा कॉमन आहे आणि त्याच्यामध्ये ज्युरिस्प्रुडन्सचा टॉपिक जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे 2 ॲक्ट सिलेबसमध्ये दिलेले आहेत। पहिला ॲक्ट आहे फार्मसी ॲक्ट आणि दुसरा ॲक्ट आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट। हे 2-3 महत्त्वाचे पॉईंट्स कल्याण डोंबिवली किंवा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 1-2 पॉईंट नव्याने त्याच्यामध्ये बायोमेडिकल आणि वेस्ट मॅनेजमेंट जो आहे तो ॲड झालेला होता। तर या 2 टॉपिकवरती आपण कन्सिडर केलं मागच्या या आजच्या रिस्पॉन्स शीट पेपरमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या। तर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते, सिलेबसच्या बाहेर होते का, सिलेबसला धरून होते, या सर्व गोष्टीचं ॲनालिसिस केलेलं आहे। त्याचबरोबर हे जे मॉडेल होते याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले गेले होते। त्याचबरोबर महत्त्वाचे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जे आपले महत्त्वाचे 2 पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने प्रश्न रिपीट झाले होते, किती प्रश्न हे PYQमधून विचारले होते, कशा पद्धतीने विचारले होते, ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने याच्यामध्ये मी मेन्शन केलेल्या आहेत। पहिल्यांदा तुम्हाला पुस्तकाचा सोर्स मेन्शन केलेला आहे, त्याच्यानंतर PYQचा सोर्स मेन्शन केला आहे की कोणत्या प्रश्नपत्रिकेत कुठं प्रश्न आला आहे, कुठं शोधायचा आहे। आता अशा पद्धतीचं ॲनालिसिस जर आपण केअरफुली केलं तर येणाऱ्या 2 एक्झाममध्ये आपल्याला त्याचा 100% बेनिफिट होईल। याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या डिटेलमध्ये मी टाकेल, कारण प्रत्येक एका ना एका MCQचं डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे। सोर्स कुठला आहे, कुठून विचारला आहे, PYQमध्ये सुद्धा कोणत्या एक्झाममध्ये किती वेळेस विचारला आहे, कोणत्या पुस्तकातनं कुठं तुम्हाला शोधावं लागेल, या सर्व गोष्टी डिटेलमध्ये ज्युरिस्प्रुडन्सच्या या महत्त्वाच्या टॉपिकच्या कव्हर केल्या आहेत। उद्या डिटेलमध्ये याच्यावरती व्हिडिओ देईल, आजच्या आलेल्या प्रश्नपत्रिकेचं, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या प्रश्नपत्रिकेचं, कारागृहाच्या प्रश्नपत्रिकेचं, आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका आणि DMARच्या मागच्या 2024च्या झालेल्या प्रश्नपत्रिका, एवढ्या 4-5 प्रश्नपत्रिकेचं केअरफुली जर आपण ॲनालिसिस केलं तर येणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती 14 जागेची आणि DMARची जवळपास 207 जागेची भरती, या दोन्ही महत्त्वाच्या वॅकन्सीसाठी आपल्याला त्याचं बेनिफिट होईल। इथून समोरचे जे महत्त्वाचे व्हिडिओ असतील किंवा लेक्चर सिरीज असेल ते अभ्यासावरती घेऊयात, महत्त्वाचा पॅटर्न डिस्कस करूयात, सिलेबस कॉपीतला एखादा पॉईंट धरून कसे प्रश्न विचारले PYQमध्ये, कसे प्रश्न विचारले जातील, आतापर्यंत काय विचारले, काय कन्सेप्ट आहे, कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो, या सर्व गोष्टी हळूहळू जसा वेळ भेटेल तसं तुम्हाला आता सिलेबस कॉपी कव्हर करायचा आपण प्रयत्न करूयात। त्याचबरोबर महत्त्वाची टेस्ट सिरीज, जशा पद्धतीनं थेरीच्या आपण मॉड्यूलमध्ये थेरी कव्हर केली शॉर्ट नोट्समध्ये सिलेबसची, तशाच पद्धतीनं प्रत्येक टॉपिकला धरून MCQ जे आहे ते टेस्ट सिरीजमध्ये बनवलेले आहेत। जवळपास 80पेक्षा जास्त टेस्ट सिरीज आणि जवळपास 3-3.5 हजार त्याच्यामध्ये MCQचा साठा तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी मिळेल, ज्याच्यामध्ये जवळपास 80पेक्षा जास्त टेस्ट सिरीज तुम्हाला या सिलेबसला धरून तयार केलेल्या आहेत। थोड्या दिवसामध्ये तुम्हाला ऑफलाईन मार्केटमध्ये म्हणजे हार्ड कॉपीमध्ये सुद्धा ह्या प्रॅक्टिस करण्यासाठी अवेलेबल करून देईल। त्याचबरोबर वेबसाईटवरती सुद्धा जशा पद्धतीनं आपण ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करतो किंवा देतो आहे तसा फील यावा, त्याची प्रॅक्टिस व्हावी, तशा पद्धतीनं सुद्धा डिझाईन करून वेबसाईटला तुम्हाला त्या प्रॅक्टिससाठी थोड्या दिवसामध्ये अवेलेबल होऊन जातील। बाकी आपल्या हातामध्ये सध्या हा पेपर आहे, याचा केअरफुली ॲनालिसिस आपल्याला जर केलं तर येणाऱ्या दोन्ही भरतीमध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल। तसं तुम्हाला मी एक सब्जेक्ट घेऊन डिटेलमध्ये ॲनालिसिस देतो आहे, तोपर्यंत
1-2 दिवस तुम्ही या प्रश्नपत्रिकेला केअरफुली बघा कसे प्रश्न फ्रेम झालेत. त्याचबरोबर महत्त्वाचं ऑब्जेक्शन रेज करायच्या तारखासुद्धा आलेल्या आहेत. ते सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची अपडेट देईल. बाकी जॉईन केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला जॉईन करा. टेलिग्रामचं सुद्धा चॅनल महत्त्वाचं आपलं आयडियल फार्मसी कोचिंग, त्याच्यावरती सर्व महत्त्वाच्या गोष्टी PDF स्वरूपामध्ये आपण देत असतो, महत्त्वाचे अपडेट. तिथेसुद्धा जॉईन केलं असेल तर नक्की जॉईन करा. बाकी याच्याबद्दल एवढंच. भेटू काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.